सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार जमलेले माता पिता आणि बंधू भगिनी, आज आपल्या सेवेकरता निवडलेला अभंग संत जनाबाईचा. या जनाबाईने या अभंगामधून माऊलीच्या चरित्राचं वर्णन केलं. माऊलींना कशा प्रकारचं दुःख भोगलं आणि तेवढ्या दुःखामधून माऊलीने आपल्याला ग्रंथराज ज्ञानेश्वरी आपल्याला हा त्यांनी ग्रंथ दिलेला आहे. एवढ्या दुःखामधून सांग. आणि ज्या ज्या वेळेस भूतलावर जास्त पाप होतं त्या टायमाला भगवान परमात्माला अवतार घ्यावा लागत असतो. जास्त पाप झाल्याच्या नंतर प्रथम पहिला अवतार घेतला महादेवाने. ते निवृत्तीनाथ होऊन जन्माला आले. मग महादेवाने विचार केला आपल्याला एकट्याला जन्म घेऊन जमणार नाही, कारण कोणत्याही गोष्टीला जोड लागतो. सोबती असल्याशिवाय ते काम होत नाही. दोन चाकाशिवाय गाडी चालत नाही आणि दोन हाताशिवाय टाळी वाजत नाही. निकळ महाराज जर येऊन इथं उभा राहिला तर कीर्तन होणार नाही, त्याला जोड लागत असतो. मृदंगाचार्य, गायनाचार्य, मंडळी वाजी, आम्ही सगळे हजर आहे, ऐकायलाच कोणी नाही, मग कीर्तन कोणाला सांगा? जोडच लागेल ना त्याला. दोन पती पत्नी असल्याशिवाय घरातल्या लेकरा बाळाचा विस्तार पामत नाही. नाही तर दोघांचे लग्न झाले, ती तिच्या माहेराला घेऊ याच्या घरी होती का लेकरा यायला? नाही ना. मग जेव्हा ती एका ठिकाणी जेव्हा त्यांचा असे मिलाप येतो त्याचा मला हा विस्तार पामत असतो. मग महादेवाने विचार केला आपल्याला एकट्याला जन्म घेऊन जमणार नाही. महादेव विष्णू परमात्माकडे गेले, तुम्ही मला सहकार्य करा. विष्णू परमात्माने ज्ञानेश्वर महाराज होऊन जन्माला आले. पुन्हा दोघांनी विचार केला आपण दोघच आहे आणि दोघांचा एखादं गेलं तर मग एकावरच पडून कधी. मग आणखीन त्यांनी ब्रह्मदेवाला विनंती केली, तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आमच्या या ठिकाणी आमच्या बरोबर अवतार घ्या. मग ब्रह्मदेवाने विचार केला, ते सोपान देऊन जन्माला आले. आता तिघ भाऊ जन्माला आले, पण तिघामध्ये एक बहीण पाहिजे. नुसतं लेकरच घरामध्ये असे बहीण जर नसती आणि ज्या घरात मुलगीच नाही त्या घरामध्ये लक्ष्मीच नांदत नसती, हे ध्यानात ठेवा. आणि ज्या घरामध्ये मुलगी आहे त्या घरामध्ये लक्ष्मी आहे, त्या घराचा वैभव आहे आणि त्या घरामध्ये त्या मुलीच्या निमित्तानं यज्ञ होत असतो. किती लोक आपल्या घरून या ठिकाणी प्रसाद जेवण जातात महाराज आणि यज्ञ होतो. म्हणून त्यांनी आदिशक्तीला विनंती केली, तुम्ही आम्हाला मदत करू लागा, तुम्ही आमची या ठिकाणी बहीण होऊन जन्माला या. मग ती आदिमाया शक्ती ती मुक्ताबाई म्हणून जन्माला आली. असा चौघा बहीण भावनाने या ठिकाणी अशा प्रकारचा आणि अवतार कार्याचा नेम केला. तर सरळ सरळ असा अभंगाचा भावार्थ झाला. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी आंबेडकर कीर्तनामध्ये सांगत असतो, पहिली गोष्ट माणसाचं कीर्तन ऐकायला येऊच नाही. ध्यानात ठेवा. आता सुरू झालं कीर्तन इथून. पहिली गोष्ट कीर्तन ऐकायला येऊच नाही. माणूस असो का बाई असो, आणि आलं ना तर शेवटपर्यंत मधून कोणा उठायचा प्रयत्न करायचा नाही. जर उठलंच कोणी मधून तर ध्यान धरून त्याला दाबून धरा, जाऊ नका देऊ. दुसरा नेम असा, कीर्तनामध्ये मांडी घालून बसावं. असे वर गुडघे करून त्याचं कुकर मांडून का बसतेत. कोणी गेलं तर कोणी वारलं तर माणसं मुंडक्यात हे गुडघ्यात घालून बसतं. इथं कोणी गेलं नाही ना. हा, भजनाची वेळ आली भजन करा, टाळी वाजवायची वेळ आली टाळी वाजवा. कीर्तनामध्ये तुम्हाला सांगतो पुरुष मंडळी परत फुले चेहऱ्याने बसायचं. हे फुलं कशी खुललेले अशा फुलासारखा चेहरा करून बसायचा. भगवान परमात्माला वाटलं पाहिजे, बाबाला वाटलं पाहिजे, वा रे वा माझ्या गावाचे लेकरं, हनुमंतराला वाटलं पाहिजे गुलाबाच्या फुलावणे तोंड करून बसले, असं बसायचं कीर्तनामध्ये. बरं का महिला मंडळ, अजिबात कपाळाला आड्या पाडायच्या नाही. घरी गेल्यावर सासूची भक्ती, इथे नाही आड्या पाडायच्या. असे बसतात काही काही माणसं कीर्तनात जसं की कुठून द्याला, असं नाही बसायचं. कीर्तन लय नाही, एकच तास आहे. एका तासा करताना आपल्याला काय करायचा, हा आनंद घ्यायचा आहे. भजनाची वेळ आली भजन करा. विठाला आपल्याला सर्व दान थोर जीवनाला विनंती करतात. भगवान परमात्म्याने सुंदर अशा प्रकारचा आपल्याला जन्माला घातलेला आहे. मग पहिला मुद्दा, माणसानं जन्माला आल्यावर काय करावं. वा वा, तुम्ही पुरुष मंडळी आणि माता भगिनी आमच्या गायनाच्या आऱ्या करतात, मृदंगाच्या आऱ्या करता एकदा टाळ्या वाजवा. पण खरंच तुम्ही इमानदारीने टाळ्या वाजवली का? जागेचा असा असं केलं. आता मी काही इतका याळा नाही ना, मला रात्रंदिवस तेच काम आहे. टाळी वाजवणं हा एक व्यायाम आहे. पुरुष मंडळी ध्यान देऊन ऐका. आजचं कीर्तन तुम्हाला कधीच नाही ऐकायला भेटणार, हे ध्यानात ठेवा. टाळी वाजवणं हा एक व्यायाम आहे. आपण म्हातारे माणसं आहे, रोज सकाळी तुम्ही 10 मिनिटं टाळी वाजा, तुम्हाला पॅरलेस होणार नाही आणि झटका येणार नाही. ज्याच्या टाळीच्या मुंग्या कमरापर्यंत येतील त्याला कधीच पॅरलेस होणार नाही. आणि आता ज्याच्या मुंग्या मनगटातच घडतात टाळी वाजवताना, आता तर दिवस नाही घुसतात त्याचा भरोसा नाही.
याची नोंद तुम्ही घ्या. आणि असा झटका बसन आजच्याच राहत्यात, उद्या नाही. तो माहित होणार नाही, झोपातच. आणि मग पाठ असं मन पकडस शालिग्राम महाराज जय हरी. शालिग्राम महाराज म्हणजे कधी झालं रातच्या. हा परिणाम कशाचा? टाळीने वाजवले त्याचा. अशी मस्त टाळी आहे काच ते करायची टाळी वाजवायला. जेव्हा जेव्हा तुम्हाला टाळी वाजवा म्हणलं तेव्हा तेव्हा तुम्ही टाळी वाजवायची. आणि या टाळीचं महत्व सांगतो तुम्हाला. आजच्या आपल्या सप्त्याचा 3रा दिवस आहे ना, तर पुढच्या वर्षाच्या सप्त्याच्या 3ऱ्या दिवसापर्यंत तुमची कोणाचीच तब्येत खराब होणार नाही. आणि झाली तर मला फोन लावा. आमच्या माऊलीजवळ फोन आहे. हो, मला टाळी अजून जमलेली माई मनासारखी. आता वाजवा वाजवा जरा. वा वा वा. आणि पहिली जर अशी वाजवली असती कशा त्याच्या अंगावर वारं गेलं असतं. ते लोणी असं सरळ हातात निघत नाही, त्याला काना हात करावा लागत असतो. भगवान परमात्माने सुंदर आपल्याला जन्माला घातलं. आपण लय भाग्यवान मंडळी बरं का, लय भाग्यवान आहे. महाराष्ट्रामध्ये देऊन आपल्याला जन्माला घातलं. ज्या महाराष्ट्राला भारत माता म्हणतात अशा खंडामध्ये आपल्याला जन्माला घातलं. एकच देश असा आहे की त्याच देशाला फक्त भारत माता म्हटलं जातं. तो देश आपला. पाकिस्तान माता, अरबस्तान माता आहे का त्याला असं नाव? आपला देश. आणि आपण या ठिकाणी पवित्र कुळामध्ये जन्माला आलो. पवित्र कुळामध्ये देवाला आपल्याला जन्माला घातला. आपण किती भाग्यवान आहे पाहून घ्या. आणि चांगल्या कुळामध्ये जन्माला घातलं. ज्या भागामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले अशा ठिकाणी जन्माला घातलं. ज्या ठिकाणी वाल्मिक ऋषी जन्माला आले अशा प्रांतामध्ये जन्माला घातलं. ज्या ठिकाणी महाराज आपले बंजारा समाजाचे शेवालाल बाबा जन्माला आले आणि अशा भूखंडात देवानं आपल्याला जन्माला घातलं. किती आपण भाग्यवान आहे. आणि अशा ठिकाणी जन्म घेऊन मग तुकोबराय ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही देवाचं नाम चिंतन करा. देवाचं भजन केल्याशिवाय आपल्या जीवाला सुखाची प्राप्ती होणार नाही. सांगा अरे किती संसार केला तर कोणी म्हणतं का बाबा आता संसार करून करून मग पोट भरलं म्हणतं का कोणी? म्हातारा जरी झालं तरी पोरीचं पोरग पाहायचं मजा आहे. काय म्हणतं? पोरीचं पोरग पाहायचं. अरे बाबा तो आटपलं ना, देणं जागा खाली करू ना, आता धरणं तुझी गाडी. जसं एसटी मध्ये आपण बसतो आणि गर्दी कधी असलं आपण ध्यान ठेवतो कोणावर, कोण उतरतंय आणि लगेच तिथं रुमाल फेकतो, जागा नाहीये. तसं एसटीच्या माणसाची आपण उतरायची वाट पाहतो, अशा घरातल्या माणसाची वाट पाहतो का आपण हे कवा मरतय ते जागा खाली करू. मग एवढा भगवान त्याने जो देह दिला आपल्याला कशा करता दिला? देवे देह दिला भजन गो म्हणा. देवानं बाकी सुंदर चेहरे बनवले आपले. ध्यान तुम्ही चांगलं डोकं लावून विचार करा मंडळी. आपण एवढे माणसं इथं बसले आहे ना, मग देवाची कलाच फार कशी. एवढे देवाने माणसं निर्माण केले पण एका माणसाच्या तोंडावर सगळ्याचे तोंड आहे का पाहून घ्या. नमुना एकालाच. कोणची लंबुळे तोंड, कोणची गोल तोंड, कोणची उत्तर डोळे, कोणाची पाहून वाटतंय. बोलू नका. आज आपल्या गावामध्ये काय चाललं हे याच्यात चाललं सगळं. माय पुढे लावले हे चॅनल. लोक पाहते इथं काय गावाला आज काय चाललं, राम खरं बाबा ते काय चाललं, लोक दांगड करत काय कीर्तन चाललं. तुम्ही बोलूच नका मध्ये. आणि जे बोललं तर त्याला जन्म कोणता भेटत असतो? कीर्तने बसवणे बडबड करील कोणी, बेंडूक होणे येईल जन्मा. कीर्तनामध्ये बडबड केलं ना बेंडकाचा जन्म भेटत असतो. माणसं बडबड करतील तर बेंडूक होतील, महिला बडबड करतील तर बेंडक्या होतील, लहान पोरं बडबड करतील तर बारीक बेंडूक होतील. तुम्ही मला म्हणसाल महाराज तुम्ही कवाचे बडबड करणार, तुम्ही कोण होणार? मी मोठा पिवळा बेंडका होईल. कशाला कोण खायचं माग? म्हणून ऐका, कीर्तनामध्ये बडबड करायचं नाही. मग आपला विषय काय चालला होता? मग एवढं सुंदर भगवंताने आपल्याला जन्माला घातलं. मग या जीवनामध्ये येऊन सणे आणि भजन करा. याच त्यामध्ये भजन होईल, इतर त्यामध्ये भजन नाही. आता लाऊडस्पीकर मधून आपण जाहीर केलं आज दत्ता महाराजांचं कीर्तन होणार आहे. मी तुम्हाला विचारतो माणसाला की हा आवाज कोण ऐकला? कीर्तन होणार आहे, हा आवाज कोण ऐकला? कोण ऐकला बाबा? माणसानं ऐकला. मग कीर्तन ऐकायला कोण आले? बोलत का तुम्ही? एवढं तुम्हाला कीर्तन ऐकायला कोण आले? माणसं. कीर्तन ऐकायला कोण आल्या? बाया. बाया नसते म्हणत त्याला. बाया कोणत्या असतात? त्या जिंगण चिंगण असत्या त्या बाया असत्या. त्या आपल्या घरची लक्ष्मी आहे. खरी आपल्या घरची लक्ष्मी ती आहे. तुम्ही ऐकून घ्या. सगळे सोडून जाते ना आपल्याला म्हातारपणामध्ये, पण आपली म्हातारी सोडून जाणार नाही. आहे की नाही? सोडूनच नाही जाणार महाराज. म्हणून तुम्हाला सगळ्याला सांगतो, ज्याचे लग्न होईल त्याला सांगतो याला सासरवास करू नका.
जीव लावा यायला. काहून सांगू राहिलो तुम्हाला जीव लावायचं? आता ह्यो माल आता लई महाग झाला, बायकाने भेटू राहिले पोरायला, सगळी तुला कठाळे होणी. म्हणून तुम्हाला सांगतो यायला जीव लावा बरं का महिला मंडळ. तर त्याप्रमाणे आपल्या घरची लक्ष्मी आहे. 6 वाजेपर्यंत सकाळची उठती तर रात्रीच्या 10 वाजेपर्यंत हात मोकळा होत नाही, इतकी कामांमध्ये गुंग आहे. आणि त्या माऊलीनं जशी लग्न लागायच्या अगोदर आपण तुम्ही पाहायला गेले तेव्हा असं चेहरे होते का द्यायचे? होते का? हा मेकअप करेल मला पाहायला येणार आहे पाहुणे, अशी नटून धटून यायची. अल्लात पाय टाकत मोराच्या पाय म्हणलं असं धन वाजत नव्हतं आणि हळूच करून बोलायची. त्यावेळेस वातावरण पहा कसं आहे. आणि एवढं त्याचे जे चेहरे खराब झाले कोणाकरता झाले? आपल्याकरता झाले. आणि आपला येल मांगावर त्या माऊलीनं घातला, 2-3 शिजर झालं, पोट फाटलं, त्याच्याकडे नाही पाहिलं, फक्त माझ्या मालकाचा येल मांडावर गेला पाहिजे. ती आपल्या घरची लक्ष्मी. पुढचा आहे का? तिकडे बा माझ्याकडे मला उत्तर द्यायचा, बोलत जा तुम्ही. लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीपूजन करता का नाही? करता ना. मग लक्ष्मी कोणाची बायको आहे? विष्णूची. मग विष्णू इतका रिकामा आहे का त्याची बायको आपल्या घरात प्रपाट व्हायला? अरे घंटाभर जर आपली बायको आपल्याला दिसली नाही माणूस पागल होतो. मग तेव्हा इतकं रिकामा का तिची बायको आपल्या घरात पाठवायला? तुम्हाला सगळं सांगतो. लक्ष्मी पूजनच्या दिवशी प्रत्येक माणसानं काय करायचं तुम्हाला आतापर्यंत कोणाच नाही सांगितलं, पण मी सांगतो. प्रत्येक माणसानं लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा करायच्या अगोदर प्रत्येक माणसानं आपल्या आपल्या बायकोला पाटावर उभं करायचं आणि तिच्या कपाळाला 2 हळदीचे बोटे लावायचे आणि 2 कुंकाचे बोटे लावायचे आणि तिला रामकृष्ण हरी म्हणा. झालं तुमचं लक्ष्मी. घरच्या लक्ष्मीला टपुरे ठेवून देतो आणि दुसऱ्याच्या बायकोची पूजा करतो. कस काय पाहून तुम्हाला तुम्ही सांगा. मग कीर्तन ऐकायला माणसं आले, कीर्तन ऐकायला महिला आल्या. आपल्या गावामध्ये भरपूर बैल आहे. बैल कीर्तन ऐकतील का? म्हशी कधी कथा ऐकायला आल्या का? त्याकडनं म्हशीनं म्हणलं का चाल का आज 3रा दिवस जाऊ कीर्तन ऐकायला आला का? हे त्यांच्या करता नाही आपल्या करता आहे. मग जगत करतो कुणा माऊली ज्ञानोबा आपल्या सर्व लहान थोर जीवांच्या आणि ते पाया पडतात. महाराज आपला पाया पडतात. ज्ञानोबा तुकोबराया, भगवान बाबा, शेवलाल महाराज, कबीर महाराज हे आपल्या पाया पडतात. काहून पाया पडतात? हे माझे लेकरं वाया नाही गेले पाहिजे. आपण त्यांची लेकरं आहे आणि या लेखी आहे. पण कोणत्या मायबापाला वाटतं माझ्या लेकराचं वाटोळ झालं पाहिजे? वाटतं कोणाला? एवढे चोपडे तुम्ही मकान बांधले सलाबचे कोणाकरता बांधले? कोणाकरता बांधले? कोणा करता? लोकांचे बांधे करू वावर रुंधारे केले कोणाकरता केले? संडास काय, बाथरूम काय, शॉवर काय, भारी तुम्ही मकान बांधले. पण ध्यानात ठेवा आपण मेल्याच्या नंतर आपली पोरं आपली आंघोळ शेवटच्या टाइमला बाथरूम मध्ये कधीच नाही घालणार. अंगणात चौकोन धोतर म्हाताऱ्याचं बाथरूम आणि मध्ये म्हातारं. घरच्याचं नाही का? घरात त्यानं पैसे लावले नाही का? सांगा. मावली त्यानं म्हणत तुम्हाला असं नाही म्हणत संसार करू नका असं नाही म्हणत. दणकावून करा. पण कसा करा? पक्षी अंगणी उतराती ते का कुंतोनिया राहती. पक्षी अंगणी उतराती. पाखरं जर कधी अंगणामध्ये येऊन बसले आणि दाणे टिपता फडकन काही उडून जाते. महाराज तसा संसार करा. आपण म्हातारे झालो आपलं काही राहिलं का? ध्यान सोडून सगळं. पण डोळा मारला कोणी, डोळ्या सांभाळायला कोणी पाहिजे. आता ढोरका तेव्हाच राहिले का? अरे सोडा, दणकावून करा. पण निखळ प्रपंच केला त्याला महत्व नाही आणि निखळ महाराज झाला त्याला महत्व नाही. तुम्ही लई भाग्यवान मंडळी, महाराज गावकरी मंडळी, तुम्ही दोन्ही करता. प्रपंचही करता आणि परमार्थही करता. आम्ही जेवढे उभे आम्ही एकच करतो. महाराज लोक तुम्हाला सांगतो पंक्ती द्या, भंडारे करा, वर्गाने द्या. तुम्ही आम्हाला विचारा तुमची पंगत कधी? आमचं रिकामपणच नाही ना. निखळ या ठिकाणी निखळ महाराज झाला त्याला महत्व नाही आणि जिकडे संसार केला त्याला महत्व नाही. पण मग जनाबाईने या भागातून सांगितलं सदा शिवाचा अवतार. पैठणच्या बाजूला आपेगाव नावाचं गाव. त्या गावामध्ये गोविंद पंत आणि मीराबाई हे दोघं पती पत्नी होते. पण देव काही सगळ्या गोष्टी बरोबर देत नाही माणसाला. ध्यानात ठेवा.
एखाद्याला शरीर संपत्ती आहे तर मान संपत्ती नाही, धन संपत्ती आहे तर कण संपत्ती नाही, आणि सगळं आहे तर पोरच नाही. आणि आपला संसारिक लोकांची स्टेट काय आहे? मुलं आणि बाळ. आणि जर घरामध्ये लेकरू जर झालं नाही आपल्या सुनाला, त्या असं खारेल्या त्या सुनाला खारेल्यावणे करत्या. त्या सुनाला ती टवचालती. पण मावले, अरे सुनाला बोलण्यापेक्षा तो हा कठाळ्या शुद्धीवर कधी पाय पाहिला. खुटक्याच्या पुड्या, बाराच्या पुड्या खाऊन खाऊन सगळं त्याने काय केलं, त्याच्या शरीरामधला सगळं जन्मरक्षण त्यानं उतरून टाकलं. आणि त्याला कुठून लेकर होणार आहे? हा, पाहिला तो कठाळ्या पाय कसा सगळ्या गोष्टीत माणसाला बरोबर देत नाही. हा, मग त्या दोघांना श्रीमंत होते पण लेकर बाळच नव्हते द्यायला. आणि मायवडी त्या मीराबाईने काय केलं, वयलही झालेलं होतं, पण द्वारकेचा भगवान परमात्मा त्याला विनंती केली, देवा अरे मी काय कोला लेकराची आईची ताटातूट केली म्हणून माझ्या नशिबामध्ये लेकरं बाळ नाही, रडू लागली. देवा अरे तुझंच ब्रीद आहे, माझ्याकडे तू पाहाय. अर्ध्या वयामध्ये तन्मन धनाने प्रार्थना केली महिला मंडळ चित नाही का. आणि ती भगवान परमात्माला काय म्हणते, दीननाथ बीन सांभाळी आपुले, दीननाथ बीन सांभाळी आपुले, टाळी वाजवा, वाजवा टाळी. तुम्ही टाळी वाजवा हायकाईच करू नका. हा, मी काही काही याला नाही, कोण टाळी वाजवत नाही, मी बरोबर माझं ध्यान आहे त्याच्यावर. हो, तुम्ही म्हणसान महाराज काय समजतं, महाराजला महाराज समजत नाही, त्याच्याकरता इथं आलो काय मी. आता तुम्ही सगळेजण विचार करा, आम्ही जेवढे उभे आम्ही तुमच्या गावचे नाहीये, आणि आमचं इथं या गावामध्ये कोण नाही. काही खाली बसले बाळू भाऊ, आमचे आशिष शेठ, रत्नबारके, सगळे जे बसले 10-15 जण, आम्ही तुमच्या गावचे आहे का? आहे का? नाही. पण ध्यान ठेवा, आम्ही सगळं सोडून तुमची इथे येले, बायका पोरं लेकरं बाळ सगळं सोडून येले. येडे आहे का आम्ही? मोकार आहे का? तुम्हाला 4 एक अर्धा घंटा घर सुटत नाही आपल्याला, आणि आमचे 12 घंटे चालले कामातून. आमचा ना संजीव लागला का? आमचं नवल वाटत नाही का तुम्हाला? वाटतं ना? मग वाजवा ना, वाजवा. तुम्हाला जर आमचा आनंद वाटला तर देवाला आणखीन या ठिकाणी तुमचा आनंद वाटणार आहे, हे ध्यानात ठेवा. नीरबाईने काय सांगितलं मायविनो, देवा अरे तुझं ब्रीद आहे. देवाची कृपा झाली. हा, देवाच्या मनामध्ये आलं तिथे मला तुमचं आमचं काही चालत नाही. यंदा किती पाऊस पडला देवाना पाहून घ्या. वखारे यायला लागल्या मागून पावसाच्या. यंदाच्या पाण्याला सगळे सण पाहिले. हो, मागून पुन्हा कापूस खोलाच्या टायमाला पुन्हा सुरू झाला. कापसान दिला आणि सोडून लागलं 100 लोळायला. आणि मग आपले लोक काय भरलेच्या मायचा प्रकारे सत्ता त्याची आहे, आपल्या हातामध्ये काही नाही. एवढा ब्रह्मांड चालक आहे महाराज. सूर्य त्याचं सत्य चालू शकत नाही, आणि आपण त्याच्या सत्यशिवाय कीर्तनाला येऊ शकत नाही, हे ध्यानात ठेवा. कीर्तनाला येऊ देणं काम कोणाचं आहे? देवाचं. देवाला कीर्तनाला येऊ देणं काम कोणाचं? देवाचं. चालेल शरीर कोणाचे असते, त्याच्या सत्यशिवाय आपण कीर्तनाला येऊ शकत नाही, ध्यानात ठेवा. कीर्तनाला येऊ देणं काम त्याचं, इथून घरी जाऊ देणं काम त्याचं. आणि आता जर त्याच्या मनात आलं आता, आणि त्यानं सगळ्याचे आपले बटन जर दाबून दिले, चिटकले, घरचे काय म्हणते, कुठे गेले? कीर्तनाला. इकडे काय झाले? चिटकले. सतत त्याची आहे. अरे हे तोंडामध्ये घास जाईल याचा भरोसा नाही. मग आपण आपल्या जीवाचं सोनं करून घ्या ना, करा ना नामस्मरण. त्या नीरबाईने देवाला विनंती केली, देवा मला तू पहा. देवाच्या मनामध्ये आला माय बहिणी माय बाप इकडे पहा. आणि त्या नीराबाईला 9 महिने 9 दिवस गेले अर्ध्या वयात, आणि मुलगा झाला. मुलाचं नाव विठ्ठल ठेवलं. मुलाचे नाव देवाचे ठेवा. विठ्ठल ठेवा, गोविंद ठेवा, प्रभू ठेवा, कृष्ण ठेवा, कान्हा ठेवा, असे देवाचे नाव जर ठेवले तर मराठच्या टायमाला तुम्ही इतकं कधी म्हणलं माय कृष्णाचं कसं होईल, माय कृष्ण असं एवढं कधी म्हणलं तर देव म्हणून मला हाका मारली या, असे देवाचे नाव ठेवा. पण नाही, पिंट्या आणि पिंटी आणि माझा घंटी घुंगळ. पिंट्याला पाहिली चव नाही, ढेरीत मोठा मुंडक्यात बारीक, ढेरीत मोठा मांड्यात बारीक.
आणि खायची सवय ना हागायची सवय. लेकराला तुम्ही वळण लावा. आमच्या जिजाबाई साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले. ऐकून घ्या. आज त्यानं ते धर्माचं रक्षण केलं म्हणून आज आपण इथं दुकान मांडून बसलो. हे ध्यानात ठेवा. एक छत्रपती शिवाजी महाराज नसते झाले तर आपल्याला अधिकार नव्हता इथं. शिवलाल बाबा झाले नसते, वाल्मिक ऋषी झाले नसते, ज्ञानेश्वर माऊली झाले नसते, तुकोबराज झाले नसते, आपल्याला इथे दुकान मांडता आलं नसतं. धर्मवीर संभाजी महाराज झाले नसते, आपल्याला इथे काही करता आलं नसतं. असा महिला मंडळ अरे लेकरं घालवा. आता एवढंच भन्नाट कीर्तन असेल तुम्हाला आणखीन पाहिजे काय? काय आवाज आहे? हो घ्या. हे 5च जण आहे, 5च पांडव आहे. काय आवाज आहे? जास्त गायक नको. ते भरते गोंधळ घालते बरी. आणि दाढीवर कीर्तन जातं. दाढीवर भाजी म्हणून वाटत नाही. हो काय सुंदर काय नाही महाराज. अरे लेकरं चांगलं वळण लावा. माय बिडव लेकीला चांगलं वळण लावा. मुलीला की लग्न झालं ना तुमची शाळा नका शिकवू द्यायला, तिकडची शाळा शिकवा. हो काही काही माया इतका बेकार आहे महाराज. तू सांग फक्त तू सासू काय म्हणते तुला, मग मी तिची सुनपो कवून तिच्या कपाळाला कुंकू पुसून शेण लावता. काय हौस आली का तुम्हाला? अरे ज्या घरी जाशील बाळे त्या घरची लागतील चाळे. जिथं ज्या घराचं वळण चांगलं असेल ना आणि चांगलं वागत असेल तर तिला म्हणून तुम्ही चांगली राही. हो म्हणून लेकरं चांगलं वळण लावा. आता काही काही लेकर बघा तुम्ही सगळ्यात लहान आहे बारक काय कोण ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरच बाकी बारीक आहे. रडून भाका मागासारखे कोण घ्या. आणि मला तर पोरच नाही दिसून राहिले आपल्या गावामध्ये. सगळे कोणतरी घुसले काय करू. कोण बारीक लेकरं चांगलं वळण लावा. अरे पाहुणे आले का, पाहुणे आपल्या घरी आले का पोरं येड्यावणी करते. माहेरचं कोणी आलं का हे येड्यावणी करते. आणि गाडी रोडना पळायला लागली का कुत्रे बावळ्यावणी करते. माहेरचं कोणी आलं का ह्या घरात जाते घरात जात ते जनावर म्हणजे अशी काय करून तू काय नाही ते माया माहेरचा तीर माहिती आहे यायला तीर माहिती आहे. मग पटकन चहा बाजून अशी बावळ्यावणी कोण करून राहील तू. आणि पाहुणे घरी आले ते पोरं येड्यावणी करते. 15 दिवस म्हणून आंघोळणी त्या पोराला. चड्डीला 2 बटणं, शर्टाला 2 बटणं, चड्डीला 2 डोळे, अंगाचा आंबटक वास, नाकातून 2-2 लेखणी, हिरव्या पिवळ्या. आणि पाहुणे आले आमचे सोपन महाराज सारखे आमचे माऊली सारखे चौकून बसले आणि हे पोरग मध्ये येऊन बसलं. पाहुणे चालला पोराचा दणका पोराचा दणका. ओ मग माव मला आला म्हणजे चुप. लहानपणापासून त्याला म्हणून पाहिजे पहिलंच त्याला. आता ते असं करतो बसलं आमच्या सोपन महाराजसारखे पाहुणे होते. गेलं आणि बसकन त्याच्या मांडीवर जाऊन बसलं. बसलं सोयीनं बसे ना त्याच्या ढेरीला हे पाठ खायचे. आता त्या पाहुण्याचे कपडे सगळे खराब व्हायला लागले. मुलाचं कायच करू म्हणे याला. आता त्या पाहुण्याला राग आला आणि पाहुणे त्याला उठलं आणि त्या पाहुण्याचा तोंड पुढे जाऊन उभं राहिलं. पाहुण्याला म्हणतो मारीनच लागे. ते कोणाचं वळण आहे त्या घराचं. असं जर लेकराचं वळण लावलं महिला म्हणलं पुरुष म्हणलंय अरे संस्थेत टाका हे लेकर असे. पुत्र हवा असा गुंडा त्याचा 3 रोगी झेंडा. ऐकून घ्या. अरे लय पोरं महाराज झाले तर चालतील तर कमीत कमी सुसंस्कार त्या लेकरावर चांगले पडतील तर म्हातारपण आपलं सुखात जाईल हे ध्यानात ठेवा. त्याच्याकरता लेकरावर चांगलं वळण लावा. आणि मुलीला चांगलं वळण लावला. तुमच्या सगळं नाव त्याने कमवलं पाहिजे असं त्या मुलीला वळण लावा. लहानपणापासून आमच्या त्या विठ्ठलपंताचं त्यांचं विठ्ठलपंत नाव ठेवलं होतं. लहानपणापासून त्यांना वळण काय होतं म्हणता. तुम्ही जर देवपूजा केली तर लेकरं देवपूजा करतील. तुम्ही देवाला अगरबत्ती लावा तर तेव्हा अगरबत्ती लावेल. आणि इतके लोक बिझी कामात महाराज. आणि कामापेक्षा मोबाईल मध्ये जास्त बिझी. सोयरीक जमावलं गेले 7-8 जण एकोणाला बोलायचा पत्ता नाही चाललं तांदूळ निसणं. तुम्ही आले कशाला तुम्ही करून काय राहिले या मोबाईलला बाबा असा धिंगाणा केला काय सांगा. कोणीच मला बोलायला तयार नाही. हे कसं तांदूळीच करतील. एक नवीन नवरा बायकोचं जोडपं आणि त्याचं लग्न झालं. याला लयच मोबाईलचा नाद होता या पोराला. लग्न झालं आणि मग तिची माय म्हणे भाऊ देवाच्या दर्शनाला जावं जाय म्हणे आपल्या लोणारला धाराचा पाया पडून येईल. मग 2 जणांच्या गाडीवर एखादं लेकरून येऊन दोघांच्या मध्ये. पण पोरगं बेकार होतं. काय सांगणार लेकरू दोघंच बसले. 2 आरसे हा मंठा रोड मागून ऊसाचे ट्रक कापसाचे ट्रक
ट्रॉफिक जाम चालली आणि हे त्या आरशात पाहून मागलं केल्यानंतर त्या आरशात दिसत हे काय करतो तू मरून नसेल तू कातडी काढून घेईन तेव्हा ती तुला सोडीन. तू एवढा हसून काय राहिला आणि ट्रक काय वाहू राहिले आणि त्या तळ्याच्या आली कोणती देऊळ आहे त्या देवळाला गेली ती त्याची गाडी आणि मग ती मॅडम सांगितली थोडीशी गाडी उभी करा मला जरा बाथरूमला जायचं. त्याने केली गाडी उभी आणि तिला उतरून दिलं त्याच पुढे गेलं चांगलं मंडपाच्या कोपऱ्या इतकं आणि दुईकून 2 पाय टेकवले आणि झाला मोबाईल सोडून. ती कवा शिकली ती त्याचं ध्यानच नाही. आता जिथं त्यानं गाडी उभी केली तिथं की येडी बाई बसली येडी तिला कोणीच घ्यायना भरती उन्हानं तपली होती. तिला वाटलं बरं आहे तीच गाडी आली ती जशी आली तशी लगेच मग यांना पाव ना माग येडी का धडी येत केली गाडी सोडून हा एकदा म्हटली आणि मागा ती बाई आवाज येते थांबा थांबा कशाचा थांबा. हे गावात गेलं आणि तिला म्हणे उतर खाली कशा नाश केला याचा मोबाईल ना. म्हणून तुम्हाला सांगतो अरे विठ्ठल पण लहानपणापासून त्याला ओळख काय होतं यायला उद्या नवीन स्टेज करायला लावायचं आपल्याला जे होईल ते हायगेच करायचं ना गाय ना जेवढी आपल्याला छंद आहे काय आनंद आहे मला. कीर्तनाला स्टेज लागतच नसतं. मी स्टेजवर कधीच कीर्तन करत नाही. स्टेजवर काय असतं स्टेजवर काय असतं फक्त तुम्ही पारायण करा मस्त हा बाकीचं स्टेज नसतं तमाशाचं याचं त्याचं राहतं पण कीर्तनावर स्टेज करूच नाही. आणि हिकच झालं आता तुमचं मग अंतर किती झालं पाहून घ्या. वखर जर लांबला आता गवत निघतं का आता सांगा ना ला निघतं का असं नुसतं वरबड चालतंय. बैलाच्या पायाचं आणि वखराच्या पासाचं अंतर किती पाहिजे 30 भर है ना बाबा. आणि मग पहा तुम्ही जाळी मुळी सगळं गवत ते वर निघून येतोय. आता इथं वरबडच चाललंय हो म्हणून असं लांबीलच ती पाहिजे मी जवळ पाहिजे मला. रात्री देवळगाव कोळला कीर्तन झालं तुमच्यापेक्षा टेबलला माणसं होते रात्री खाली होतं कीर्तन आटुक्यात होते. आटुक्यामध्ये असं पटकन त्याला करण चौकायला इतकं त्या कीर्तनाचा आनंद आहे. मग असा या ठिकाणी विठ्ठल बंद लहानपणापासून आणि देवपूजा करायचे माणसाने देवपूजा केली पाहिजे. तुम्ही एक ध्यानात ठेवा आम्ही जेवढे लोक जेवढे उभे लोक आहे हे लेकरा सही सांगतो आमचे तोंड पाकाचे चमचम करून राहिले. हा तुम्हाला सांगतो माझं आता 68 वर्ष रनिंग आहे ध्यानात ठेवा पण अजून कोणताच रोग नाही. ही देवाची कृपा आहे. शुगर नाही बीपी नाही काही चेहरा पाकाचा चमचम करतो आमच्या सगळ्यांचा. हा परिणाम कशाचा तुम्हाला माहिती आहे का डॉक्टर साहेब कशाचा आहे परिणाम वर्णाचा. पंक्तीला काय राहतं तिकडे वरून फिक वरून तिकडे वरून फिक वरून तिकडे वरून त्याच्यामुळे चेहरे चमचम करते. तुमचं दुसरं नाहीच ना काही तुम्ही काय आम्हाला भजे करणार आहे का बोंड करणार आहे का काय करणार नाहीच ना वरण फोडणी मारली खाऊच तर आमच्या पोरायला काय मेळ खाते सांगायचं तात्पर्य. पण त्याप्रमाणे तो जवाई इकडे बा माझ्याकडे पंढरपूरला गेला त्या सासरवाडीत गेला. सासून लई आनंद झाला. पहिल्या सासा कशा होत्या तिकडे बा माझ्याकडे समोर 2-3 म्हातारे बसले माझ्या समोर याडी पहिल्या सासा कशा होत्या पाहून घ्या. जवाई कधी आला असं जसे हसत नव्हते जवायला पाहून पाणी द्यायचं असतं पदर घेऊन फक्त बोट उघडे दिसतील घ्या बापू असं म्हणते पहिल्या सासा. आणि आताच्या सासा पहा तुम्ही तिकडून जवळ कधी गाडी जाताना दिसले ना तर बाईला पदराचं भान नाही या ना या या या. आणि एक फरक सांगतो तुम्हाला कोण एक फरक सांगतो. जवळ लेख गाडीवर कधी आले बर का तर सासू कशी बाई कशी म्हणते पाय ना बाई ही ठळक म्हणायचा जोडा आला जाऊन मनात बसून मुलगी आणि जावई कधी आला तर आणि तिचाच योग आणि तिचीच सून दोघं बाजारावर येते लोणारच्या कोण मोठं का तुला आणि ती बाई तिकडून बाजाराचं मग बाई तीच का दुसरी आहे तीच आहे ना. मग मुलगी आली तर तेवढाच आनंद मानायचा आणि सून आली तर तेवढाच आनंद मानायचा. तर मुलगी आली तर आला ना एक ठळक माझा जोडा आणि तिची सून आणि तिचा योग दोघं जण गाडीवर आले तर पुन्हा म्हातारी कशी म्हणते काय नाही वाण्याला चावला. आता बोलायचं सुटे का तुम्ही यायला पाहा. आता ते झालं वाण्यार तिकडे बा आणि वाण्याराची माय
वाईट नाही हाय का बोलत असतो तुम्हाला हा? अरे आनंद मानायचा. त्या सासूबाईने काय केलं, बसा बापू पलंगावर बसले जावई आणि गेलं पाणी दिलं. जवळ त्या कोपऱ्यावर बसले आणि सासू इकडच्या कोपऱ्यावर बसली त्या पलंगाच्या आणि पदर घेऊन बसली. सासू कशी म्हणते, बरं झालं बाई देवानं तुम्हाला पाठवलं, बरं झालं बाई तुम्हाला देवानं पाठवलं. ईश्वर जवळ म्हणतो मामी तुम्ही असं कौनच म्हणून राहिल्या, बरं झालं तुम्हाला पाठवलं, बरं झालं तुम्हाला पाठवलं. काय कारण आहे, काय नाही म्हणे बापू तुमचे सासरे बा पंढरपूरला गेले आणि आपल्या घरी पूजा करायला कोणीच नव्हतं. माळची कटकट म्हणी हीच त्यातून निघलं पुन्हा पोपटात पडलं का. आता त्याला वाटलं देवाची पूजा नाही करा तर पण सासू राग भरून आपल्यावर त्यांना बंदी देऊ काढले आणि मस्त शांताकारम भुजग शैनम पद्मनाभं विश्वाधारम सुदृश मेघ वर्णशोभाम लक्ष्मीकांतम कमलनयन असे मंत्र म्हणायला लागलं. तर त्या बाईच्या घरात शेजारी एक बाई होती आणि त्या अशी कावडाला धरून आणि त्या पाहुण्याची गंमत पाय शेजारीन बाई. ती बाई कशी होती पाय ना बाई, काय पाहुणा पूजा करतो बाई, काय मंत्र म्हणतो बाई, काय नादरी बाई पाहुणा, काय नसतं मस्त पूजा करतो. आणि मी बी आता यायच्याच हाताने पूजा करून घेते. मायाची कटकट म्हणजे सगळ्या वेळाचं तुला कोणी भेटलंच नाही का माझ्याशिवाय. त्या पूजाच्या धाकानं पूजाचं महत्व सांगू लागतो तुम्हाला नाही. त्या पूजाच्या धाकानं ते राग पैठच्या धरणावर गेलो, दगड बांधले पायाला आणि जीव सोडून द्यायचा. एक मारवाडी आला, अरे ठेरी बेटा ठेरी, अरे चांद मत दीजिए बेटा, चल मेरे घर को चल, तू मेरा बेटा है, चल मेरे को बेटा नहीं है, चाल ही बॅन तो आहे ताब्यात, ही गाडी तो आहे ताब्यात, हे घर तो आहे ताब्यात, मकान तो आहे ताब्यात, सगळं तुला जे लागल ते भेटल. तुला कोणतंच काम नाही, फक्त तुला एकच काम, फक्त पूजा करायचं. आणि त्यानंच तर बघितलं सगळं हे विठाला महाराज त्या ठिकाणी विठ्ठल भक्तांनी सांगितलं, आई मला तीर्थयात्रेला जायचं, मला घरी नाही राहायचं. आई तीर्थयात्रा घडो, देव संता घरी पडो. आई मला तीर्थयात्रेला जाण्याकरता आज्ञा द्या. मायविनच चित्त येऊन ऐका. एकुलता एक मुलगा असला तर तुमचा जीव निघत नाही त्या लेकरातून. आणि मायचं अंतकरणासारखं अंतकरण नाही खोटं. तुम्हाला काय सांगावं, अरे मुलगा कधी म्हातारा झाला ना, माय कधी 90 वर्षाची झाली तर रात्रीच्या 12 वाजूला कावडावर ध्यान होती. खडकन कावड वाजलं की माय काय म्हणजे, आला खरे भाऊ, अरे कवाची मी वाट पाहू राहिले. घरात आल्याबरोबर पहिलं माय काय विचारतो, तू जेवला का, कोणी जेवण केलं का तू. अरे माय ती मायच आहे, ऐकून घ्या. मायनं नाही सांगितलं बेटा नाही जायचं नाहीये, पण विठ्ठल बंधन नाही ऐकलं. सकाळी 4 वाजता उठले आणि तीर्थाचा रस्ता धरला. पहिलं तीर्थ त्यांचं रस्त्याने भजन करीत गेले. तुम्हाला सांगतो, आणि आपण भजन गावा करतो, दुःख झालं तवा, भीती वाटायला लागली तेव्हा. काही लोक रातचीच मोटर बंद करून येते, 2-2:30 वाजता रातची लाईन येतं आणि सोबती कोणीच राहत नाही, एकटंच चालतं पांघिना. त्याला माहिती देवाचं नाव घेतलं की चुकारा जवळ येत नाही, साप जवळ येत नाही, एकटंच चाललं राम 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 राम. आणि त्याचेच पाय वाजते आणि त्याला आणि पुढे जात नाही ते गाडीचे बैल चकुरीत असा वाकडा तिकडे मूर्तीला दिसतो. राम 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 खडे फेकत काही दगड फेकत त्याच्या माय गाडीचं बैल मूर्तीला त्याला किती भेटलो. राम राम कुठलो गावाच्या कोपऱ्यात येऊस तर गावात शिरला की राम राम गेला आणि गावात शिरला की मग पा झुमका गिरा रे वाजवले का काही दिवस. मला तुम्ही सांगा मग याचा झुमका पाणी चालत नव्हता का. एवढी रामनामामध्ये शक्ती. अरे विठ्ठल म्हणताना काय केलं, वृंदावन, गोकुळ, मथुरा, काशी सर्व तीर्थ केले आणि या ठिकाणी अलंकावतीला आले. आता आपण त्याला आळंदी म्हणतो, आळंदीला आले. इंद्राचं स्नान केलं आणि पूजा करायला बसले. मस्त भगवद्गीता काढली आणि पूजा करायला लागले. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाचैव किम कुर्वत संजय. आवड माझी माणसाला तुम्ही देवाचं करा, अजिबात बाहेर जाणार नाही. मालवणी तुम्हाला मी सांगतो, तुमचे मालक माळकरी असतील ना आणि ते जर ज्ञानेश्वरी वाचत असेल, पूजा करत असेल तर तुम्ही काय करा, गाईचं शेण आणा, जागा सारून द्या, फुलं आणून द्या आणि ते ज्ञानेश्वरी वाचत असतील, आपण 2 मिनिटं बसून ती 2 शब्द ऐका. काही न करता अर्ध पुण्य तुम्हाला यायचं भेटतं. आणि माणसाला सांगतो, आपण किती डिग्र्या किती कमवा, बंदी डिग्री आपल्या बापाची नाही, अर्ध डिग्री द्यायची आहे की नाही. पाटलाची बायको पाटली, मास्तरची बायको
डॉक्टरची बायको गोदडी सुई खोसता येत नाही. डॉक्टरची बायको हा, वकिलाची बायको इकडे म्हणा ना, वकिलाची बायको वकिली, महाराजची बायको आपलंच कसं वाटलं महाराज महाराज. पण तुम्ही एक सांगा, ते आपण डिग्री कमवल्या त्याला अर्धी भेटती, पण त्यानं जर डिग्री कमवली आपल्याला घेता येत नाही. समजा एखादी बाई नरसा, माणूस कोण नरसाड्या, आपल्याला असं म्हणताय डॉक्टर बाई मस्ती मग इकडे या, आपलं तसं म्हणताय का ओ नरसाळे भाऊ इकडे ये म्हणताय का? अरे माय बहिणी विचार करा, तुमचे मालक जर मालकी असतील, पूजा करत असतील, काही न करता अर्ध पुण्य तुम्हाला भेटायला विठ्ठल पंत पूजा करू लागले. पण ते आनंदी मंदिर राहणारे सिंधू मंदिराचे ब्राह्मण आणि त्यांना पाहिलं कोणीतरी ब्रह्मचारी मूर्ती आहे, लोटांगण गेले. संताला लोटांगण घालण्याकरता माणसाला लाज नाही वाटली पाहिजे. कालपासून फोन चालू आहे शालिग्राम महाराजचे, 2 महिन्यापासून मला तारीख दिले, तुमच्या दर्शनाचा योग त्यांनी आणला, त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजला. ते तुमचं खुरमपूर गाव हे कुठं असतं मला पाहायला नसतं भेटलं, पण आज त्याचे उपकार आहे, ऐकून घ्या. म्हणून योगायोग असतो महाराज. मग त्याप्रमाणे भाविकाला काय असतं, संत इथे घरा तोची दिवाळी, हे भाविकाचं लक्षण आहे. इथं आल्याबरोबर सगळे ते मला आता नावाने आठवतायचे डॉक्टर साहेब भेटले, त्यांचे भाऊ भेटले, आणखी सप्ताहाचे कार्यकर्ते मंडळी आणि नवयुक्त तरुण मंडळ या ठिकाणी, पुन्हा आमच्या सप्ताहाच्या सगळ्या कार्यकर्त्या, आमच्या माता भगिनी, तोलामोलाचं सगळ्यांचं सहकार्य आपल्याला सप्ताहाला. मग कोणत्या जातीतले असो, कोणत्या समाजाचे असो, तर सगळ्यांना वाटतं आपला सप्ताह चांगला झाला पाहिजे, हे सगळ्याच्या हिशोबाने. हा, वर्गणी देते बरं 2-2, 3-3 हजार रुपये द्यायचे ना, देते का नाही? असं नका करू. हा, काही फॉल्ट असेल तर मी काढून टाकतो त्याच्यात. वर्गणी देत जा, देवाला देणं कमी होत नाही, ऐकून घ्या. अरे दवाखान्यामध्ये जर गेलो आपण तर डॉक्टर आपल्या अंगाला हात लावायचे 500 रुपये घेतो की नाही? हा, आणि सगळं आपल्याला विचारून घेतो. बंद निजा, आग्रा, डोळे ताना, श्वास घ्या, पाठे पडा, सगळं झालं. विचारतो काय होतं तुम्हाला, तुम्ही येतो काय केलं साहेब, आणि काढा 500 रुपये. अजून गोळी बी पडत गेली नाही, काढा 500 रुपये. अरे 500 रुपये नुसते 2-4 शब्दाचे डॉक्टर आपल्याकडून घेतात, आणि देवाला जर तुम्ही 1000 रुपये दिले, देव तुम्हाला आनंद हाताने देणे सांगता येणार नाही. तर देवाला देण्याकरता हाय काही करू नका. आणि एक माझा शब्द लक्षात ठेवा, तुम्ही हात पुढे ठेवा, फक्त तुम्ही एका हाताने दान करा, देव तुम्हाला आनंद हाताने देईल. लय हात त्याला देण्याकरता. शेतामध्ये आपण एक थैली नेतो 2 किलोची पेरायला, ते एका दाण्यापासून 1000 दाणे देणारा तो जगाचा मायबाप आहे. आनंद हात मला त्याला देण्याकरता. म्हणून आपल्या सप्त्याला सगळे समर्थ माणसं पाहिजे. आता 7-8 जण मला भेटले, कोणी डॉक्टर आहे, कोणी पाटील आहे, कोणी महाराज, अशा पदव्या आहे त्यांच्या अंगी. हो, आणि त्यांना मी सांगितलं बा तुमचं लय उपकार आहे, आणि तुमच्यासारखी माणसं आपल्या सप्त्याला पाहिजे. आणि त्यांनी मला समजून सांगितलं की गोरीगरीबाला आम्ही कधी सतवत नाही बरं का. जिथं कमी पडलं, जिथं कमी, तिथं आम्ही अशा आपले कार्यकर्ते मंडळी त्याच्याकरता टाळ्या वाजवायचा. खरंच आहे. अरे जो शिव आहे, जो वाघ आहे, त्याच्या सगळ्याचा हिस्सा आहे. हा, गांडूच्या शिकारीमध्ये कोणाचा हिस्सा नाही. ठेवा, तुम्ही वाहक आहे, शिव आहे, आणि भगवान परमात्माने तुम्हाला देऊन उरला महाराज, कमीच नाही. हो, तुम्हाला सांगतो, माझ्या बरोबर आमचे बाळूभाऊ घुगे लोणारला, त्याची माझी एकदाच भेट झाली. तेव्हापासून मला ते विसरले नाही. ते म्हणते बाबा तुम्ही मला भेटल्यापासून तुम्हाला सांगतो माझं 1 मिनिटही काम पडलं, इतकं काम आहे मला, आणि इतका देऊ विसरला. आणि एक सांगतो तुम्हाला, त्यांनी जे पुण्य केलेलं, त्याच्या बापाला आता 1 महिना झाला, त्यांना पॅरलाइज झालेला होता. अरे दवाखान्यामध्ये नेलं, देवा हे मी आतापर्यंत केलं, हे माझ्या स्वार्थाकरता नाही केलं, सगळ्यात श्रेष्ठ मायबापाची पूजा आहे आणि मायबापाची सेवा आहे महाराज. अरे दवाखान्यामध्ये नेल्याबरोबर 4 दिवसामध्ये म्हातारा उठून उभं राहिलं आणि चालायला लागलं. ही कृपा कोणाची आहे? देवाची. देवाला द्यायला कमी होत नाही. तशीच आमचे अशीच भाऊ रत्नाबारकी, त्यांच्या गावामध्ये केवढा जरी कार्यक्रम असला तर कोणा केवढा जरी सवाल टाकला तर नाही म्हणतच नाही, देऊनच टाकते महाराज. मी कहून सांगू राहिलो, या सप्त्याला समर्थ माणसं लागत असतात. विठाला विठाला मग त्याप्रमाणे महाराज सिंधू बंधना
माझे ब्राह्मण आले आणि त्याला वाटलं आपल्या घरी महाराज आले न्यावं. हो, महाराज घरी नेलेच तर काय केलं पाहिजे तुम्हाला सांगतो. लोक घरी नेल्यावरती हे नाही विचारत आम्हाला माळ घाला, आम्हाला एखादं धामाल घेऊन जा, ते नाही विचारत. तुम्ही कधीपासून महाराज झाले पण तुमचं लग्न झालं का, किती लेकर आहे तुम्हाला, किती पोरी आहे, कुठं कुठं दिल्या, हा बरं याला काही घेणं देणं आहे का, आणि चहाच्या माझा पता नाही. हा आणि चला आमचं घर पाहिलं. चौथ्या तारात त्याला भाऊ, चौथ्या वर्षा. हा आणि सगळे पाहत आणलं, हे लायण्याचं, हे मधव्याचं, ते त्याच्या पलीकडे पाठचं, ते त्याच्या पाठचं, आणि खालचं आमचं, आणि बेडरूम, हे संडास, बाथरूम सुद्धा पायाला लावलं, संडास बी पायाला लावलं. पायाची वस्तू तुमचे पाय आमच्या बंद्या करायला लागले पाहिजे. हो आणि मारा आणि उतरा खाली आणि 10 रुपये हातावर दे ना. देव काही का फुकाच आहे का, इतकं आम्हाला बेजार केलं, 10 रुपये तुम्ही हातावर देऊ शकत नाही. हे भाविकाचं लक्षण आहे महाराज. म्हणून तुम्हाला सांगतो, घरी जर आपल्या घरी महात्मा नेले जेवण्याकरता, सिंधू मंताला विठ्ठल मंताला घरी नेलं, हा पुढचा आहे का, असा स्वयंपाक केला माझ्याकडे पाहा तुम्ही, त्याला म्हणा चपात्या. तुम्हाला येतं का, हा झोपल्या काय तुम्ही, अहो चपात्या येतं का तुम्हाला. चपाती करताना काय म्हणायला म्हणलं, पोळ्या करायच्या टायमाला अशी पोळी करा, 4 पुढाची तोडली अशी 4 पुढं बाहेर पडली पाहिजे, आणि टम पोळी भोगली पाहिजे अशी, आणि भोगल्याच्या नंतर तशीच नाही टाकायची तुरडी, तिला 2-3 झटके मारायचे हातावर आणि मग तुरडी टाकायची. 2 तास पोळी कडक होत नाही, त्याला म्हणते पोळी. आणि पोळी लागताना स्वयंपाकाला सुरुवात केली, जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा तुम्ही अन्नपूर्णा माता आहे, एवढं जोरात नाही वाजत, इतकं झालं पाहिजे. हा मी काही तुमचं ते शिकेल नाही, पण माझ्याकडून शिकून घ्या. हा शब्बास, आता शिकले. विठाला विठाला ज्यावेळेस बाई स्वयंपाक करते त्यावेळेस अन्नपूर्णा माता, आणि ज्या बाईचा स्वयंपाक करताना सुगंध येतो तिच्या स्वयंपाकाचा, त्या बाईला सुगरण म्हणतात. आलं लक्षात तुमच्या, काय म्हणतात, सुगरण. आणि ज्या बाईचा स्वयंपाक करताना करपट वास येतो, तुम्ही म्हणा, मी नाही म्हणा. आणि पहिली पोळी करायची एवढी देवाची, आणि देवाकडे ठेवून द्यायची घरामध्ये, आणि त्या पोळीवर भात भाजी टाकायची, आणि देवा मस्त पोटभर जेवा. देवाला जेवा म्हणल्याशिवाय देव जेवत नसतो, ध्यानात ठेवा तुम्ही. पाणी फिरवा जेवा म्हणा देवा, आणि मग पोळ्या करा. आणि पोळी लागताना काय म्हणा, पोळी लागताना म्हणा, मी म्हणतो नामदेव जनाबाई, तुम्ही म्हणा सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, टाळे नका वाजूबाई, नुसते म्हणाबाई फक्त, कडक म्हणा, हैगन नका करू. नामदेव जनाबाई. त्या लाईटापासून अलीकडच्या आणि ह्यामधल्या तुम्ही गपचूप बसा, मागच्या महिलाचा आवाज ऐकायचा आपल्याला. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. पण इतकाच आवाज आहे का तुम्हाला, एक बाई कधी भांडायला उठली तितक्या लोकांना आठवणार नाही. अशी होती का झाशीची राणी, अशी होती का जिजाबाई साहेब, अशी होती का सावित्रीबाई फुले, अशी होती का अहिल्याबाई होळकर. अशी ती झाशीची राणी, इंग्रजाला पालतं पाजून पाडलं पाणी, अशी ती झाशीची राणी. तुम्ही भजन म्हणत नाही, आणखीन एकदा म्हणा, नामदेव जनाबाई. असं म्हणा, एक तोंड नाही असं की त्या तोंडातून देवाचं नाव निघलं नाही, याला म्हणते कीर्तन. आणि मला काय वाटतं, तुम्ही एवढा मोठा खर्च करून राहिले ना, मग तुमचं काहीतरी पत्रामध्ये पुण्य पडलं पाहिजे ना. चालला सप्ताह चालल्या पंक्ती, तसं नाही करायचं, पुण्य आपल्या पत्रामध्ये पडलं पाहिजे. आता काही काही म्हणतात नामदेव जनाबाई, पण त्या पलीकडे बसल्या त्यामध्ये आम्ही काही म्हणत नाही, आणि त्या शाळेच्या पलीकडून बसल्या त्या म्हणत्या इमानदारीचा पत्ता नाही. काय भजन आहे काय, असं त्या ठिकाणी तुम्ही म्हणा. आणि ती पोळी जर आमच्या वारकऱ्यानं खाल्ली, अजिबात पोट फुगणार नाही. काही इतकं दुखणं येतं स्वयंपाक करायचं यायला. अरे अरे अरे, कोण कोण आवडत नाही स्वयंपाकात, मला जायचं होतं होणार.
मला चालली होती बाई ती बाई पोळ्या नाही करत, पोळा करते, पोळा पोळा आणि त्याच्या पोटात एवढा गोळा आणि त्या पोळीला पाट नाही आणि पोट नाही, अशी नाशी गेली की टाकली गेली पोळी तशी आणि वरण भोगटा खाऊस तर आमच्या पोराला वार करायला दम नाही जेवल्याबरोबर. किती भाग्यवान आहे तुम्ही, 20 वर्षामध्ये सत्ता तुमचा पदार्पण झाला आणि संत पूजा तुमच्या घरी झाली पाहिजे. आता आज आम्ही जेवायला गेलो, कोणाच्या जेवलो, श्रीराम पाटलाच्या घरी आम्ही जेवलो बरं का. मस्त चटाई टाकली त्यानं, सगळं केलं, वाढून दिलं. मी आता बुक्का लावती, मला वटगण लावती, काहीच नाही लावलं. तस त्याला माहित नसेल म्हणून भुकलं त्याचं, पण तरी बी काही हरकत नाही. त्यानं आता दिलं वटगण, आम्ही घ्यायला तयार. अरे आपल्या घरी महाराज लोक जेवण रे, ऐकून घ्या, देवाची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, किती भारी पंगत द्या, जिलबीची नाही बासुंदीची पंगत द्या, आणि 1 रुपया तुम्ही त्या ताटाला लावणार नाही तर तुमची पंगत देवाला पावणार नाही. आम्ही तुमच्या पैशाची भुकेले नाही, ऐकून घ्या, पण तुमच्या पदरामध्ये पुण्य बळबजी 1 रुपया लावा आणि त्या ताटाचं दर्शन घ्या आणि माऊली करा चालू. असे पूजा सिंधू मंताने महाराज विठ्ठल मंताची केली आणि तुम्ही भाग्यवान आहे, भाग्यवान आहे तुम्ही. आज संत पूजा तुमच्या घरी 20 वर्षापासून होऊ राहिली. पण मी सांगतो अशी करा, पहिले हे वळण मी माझ्या स्वतःच्या गावामध्ये लावलं. ऐकून घ्या, माझ्या गावाचे लोक ऐकतात महाराज. 10-15-20 गावचे वारकरी राहते शालिग्राम बाबा, प्रत्येकाला जेवण झालं की रुमाल टोपी, त्यावेळी आहे टोपी बागायतदार नाही, भाकरी बांधायच्या लंबा रुमाल. आमच्या घरी महाराज आले, आम्ही रुमाल द्याला, कशाला द्याला, भाकरी बांधायला. जसे आमच्या महाराजच्या गावामध्ये रुमाल, असा रुमाल लंबाले. तन्मन दानाने करा, अन्नदान, द्रव्यदान हे सगळ्यात मोठं श्रेष्ठ आहे, हे करता आलं पाहिजे. त्या ठिकाणी पूजा केली आमच्या सिंधू पंथाने आणि त्यांना बसण्या आराम करण्याकरता जागा दिली आणि देवाच्या मनामध्ये आलं, स्वप्नामध्ये आलं देव. विठ्ठल म्हणता या ठिकाणी मुलीचं असं तुम्ही पाणी ग्रहण करा, आम्हाला तुमच्या पोटी अवतार कार्य करायचं. विठ्ठल म्हणता देवा मी तीर्थयात्रा करायला निघालो आणि मधीच काय आलं हे मी नाही करू शकत, पण स्वप्नात गेले त्यांच्या महाराज. विठ्ठल म्हणता नाही, आई वडिलांना आणलं, लग्नाचा समारंभ झाला, असे मंडप दिले. हे मंडप नव्हते पहिल्यांदा. तुमच्या घरात कोणते मंडप होते पहिल्यांदा लग्नात तुमच्या? जांभळीचं मांडव, जांभळी. आणि वाद्य कोणतं होतं? डंग 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 वचाळून वचाळून डंग 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 डंग. नाही तर मग ती तडम तशा दाड होती. आता पहा आमचे लग्न कसे राहिले, डीजे. पहिलं वाद्य होतं लग्नाला मंगल वाद्य आहे ना, ना दिन दिन ना कमी आवाजात, कमी आवाजात, कमी ना दिन दिन ना दिन क्रिकेट त्यांना ना दिन दिन ना. हे चौघडा बाजू राहिला, बरं चौघडा जेव्हा बंद करी म्हणतो हा चौघडा पहिल्या लग्नातला आणि त्याच्या पाठीमागे स्वर वाजत होता, स्वर. आणि त्याच्या पाठीमागे सनाई वाजत होती, सनाई. सगळे वाद्य आमच्या जवळ, एकच आणण्याचं काम नाही. काय लग्न, काय वाद्य, काय ते मंडप. ब्राह्मण लोक मंगलाष्टक म्हणत होते, याला म्हणजे झटका. काय आनंद झाला लग्नाचा. त्या चौघड्याना त्या सनईच्या आवाजानं कोणाचंच काही दुखत नव्हतं. आता डीजे इतकं बेकार वाद्य, त्याचं त्या खोक्याजवळ येऊन जर उभं केलं ना, ज्याला नाचता येत नाही त्याचं बी अंग आपोआपच हलतंय. मुलगी आपल्या खुरुंगपूर गावातली आणि मुलगा लोणारचा. आता इकडची वय जरा गळेल होती बाबासारखी आमच्या मुलीची वडील, आणि तिकडची मुलाची वडील सोपन काकासारखी नोकरीला होत. आपण आता त्या
डीजे द्यायला आणला. आणि तेच इवय येई व्हायला म्हणते चला नाचायला. हे वय म्हणते नको बाप्पा आता का मग नाचायचं वय बाप्पा हे आता काय खरंय बाप्पा. अहो तुम मग ही वय तुमची लहान लहान लवले मुलगी आहे गुड्डी आहे चला ना तिच्या लग्नात तसं ना चला बाप्पा मग आता तुम्ही म्हणता हे जग झटका हाणतो जाता आणि गेलं ना म्हातारा झालं कसं. काय लेकरं हुशार तुम्ही आम्हाला नाचून घ्या. आता मला एक सांगा तुम्ही इच्छित देऊ नाही का इव्हाय नाचलो तर नाचून असला इव्हाय नाचला तर नाचून असला येईन कशाला नाचाव. तिकडची येईन बहीण म्हणते चला नाचाला आणि ही येईन ही वाकेल होती बंदी. आणि ती येईन बाई येईन बाई चला तुमच्या लेकीच्या लग्नात नाचा चला. ही येईन बाई म्हणती बाई म्हटलं काय माय नाचाचं वय माय मला सुद्धा बोलता येत नाही आणि बंदी वाकडी झाली नाचून नाचून. कशात नाचली ही संसारात नाचून नाचून वाकडी झाले आणि मला काय नाचता येतं माय. हो मग त्याप्रमाणे नाचा माणसाना कुठे नाचा. 10:30 वाजून गेले तुमची वेळ काय कीर्तनाची 8 8:30 ते झालं कीर्तन मग काय राहिलं आता. अरे कवा टाइम गेला तुम्हाला माहित नाही. असं कडी कीर्तनाची लागली पाहिजे तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे त्याला म्हणते कीर्तन. आता यशातल्या काही काही कीर्तन रे आणि काही झोपेले घरी आणि त्या उद्या तुम्हाला विचारतील का ग कस काय केलं महाराजांनी कीर्तन कारण नाही मी काय सांगतो असं नाही झालं पाहिजे. मग त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो नाच कीर्तनाच्या रंगी इथं तुम्हाला लाज नाही वाटली पाहिजे. आता तुमचे मंडळ आमच्या पोरामध्ये आले हरिपाठ कधी करायला लागले ना तर त्याचे मित्र त्या तिथं बसली भीती जोडून घ्या दात काढते ते म्हणते माझे काटे आपलं नाव ठेवून हसू राहिले. तुमच्या 7-8 जणी आमच्यामध्ये कधी हरिपाठाला आल्या आणि मस्त पावली खेळून हरिपाठ म्हणून राहिल्या. संवेदना शास्त्र आठराही पुराण अशी होती. पण मायासारखी एखादी गच्चीहून पाहते. कोणासारखी आई मायासारखी म्हणा ना कोणासारखी मायासारखी कोणासारखी मायासारखी ती गच्चून पाहते. तिला हरिपाठ नको तिला भागवत नको तिला कथा नको तिला कीर्तन नको आणि ह्या मावल्या पावल्या खेळून राहिल्या तर तिचा तिकच तरफडा झाला. आणि त्या बैल एकच धंदा हिच्या केंद्रातल्या बातम्या तिच्या केंद्रात तिच्या केंद्रातल्या बातम्या हिच्या केंद्रात पायाला पाय आनंद आता टाळी वाजवणे का ही त्याला कीर्तन नको भजन नको काय नको आणि ह्या मावल्या पावल्या खेळून राहिल्या ते एकटीच गच्चीवर कुदून राहिली कशी ना कशी नाचते का नाही. पण तिला ती मुली एक बाई दिसली ती कौशी कशी नाचती जाती करून नाही महाराज संघ. आता आम्ही इतके रिकामे आमच्या घरचं सुधरे ना आम्हाला. अरे काय म्हणतील लोक याचा अंदाज महाराज. मग नाचा कीर्तनामध्ये भजनामध्ये मग लग्न आनंद सोहळा झाला आणि विठ्ठल पंत त्याचे आई वडील आपले गावाला गेले बरं का आणि मस्त आनंदाने संसार करू लागले. त्या ठिकाणी विठ्ठल पंत त्यांचे आई वडील ते आपले गावाला राहायला गेले आणि तिथच्या पुढचा विषय अजून मला 2 तास पाहिजे तेवढा विषय पूर्ण करायला तेव्हा कीर्तन होईल. तरी मी असं लाईन मध्येच चालू राहिलो इकडे तिकडे गेलोच नाही. माझं कसं मी विनोद बी करीन पण अभंगावर येईल इकडे तिकडे आनंद तो हसवायला तुम्हाला काहीच वेळ लागत नाही. मला असं मिनिटाला तुम्हाला हसवून मी तुम्ही जर शेतात गेला उद्या तूर सोडायला तर तू सांगता हसवलं पाहिजे काही मार आणि तुम्हाला एक सांगतो माणसानं हसलं पाहिजे. हसणं एक हा व्यायाम आहे. मी इतका कॉमेडी आहे तुम्हाला सांगतो अजिबात कोणाला असं झोपाई होते ना मला तिथं कॉमेडी करतो मी. पण अशी काही की भगुण्या तोंडाचे लोक आहेत हसतच नाही आणि असे राहता मोबाईल कसं आहे होतो तर त्याला भाकर मागायचा म्हणला
शेवटची बायको म्हणजे भाकर देऊ का हे वाण एरवाणी करता मी तुम्हाला 60 वर्ष माझ्या बापाला सांगतो आपलं लय दिवस नाही जगायचं जोपर्यंत आपण चांगलं आहे तोपर्यंत काय करा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा आपल्याला 10:30 वाजून गेले फक्त आपल्याला माऊलीचा जन्म सांगायचा नुसतं तिथपर्यंत जायचं आपल्याला 10 मिनिटं शिल्लक घेतो तुमची मी आणि त्या ठिकाणी महाराज त्यांना सुद्धा लवकर मुलबाळ झालं नाही पण त्यांचे सासरे सिंधुपंत त्यांनी काय केलं त्या विठ्ठल पंताला त्यांच्या लेकीला आळंदीला घेऊन गेले आता विठ्ठल पंत सांगू लागले रुक्मिणी आपला जर लेकरं बाळ होत नाही मग त्याच्यापेक्षा संन्यास घेतला ते होतो रुक्मिणी मातेने सांगितलं महाराज जोपर्यंत बाईला मुलगा होत नाही बायकोला मुलगा होत नाही तोपर्यंत तो मालक त्या बाईची ऋणामध्ये गुंतलेला असतो तिला मुलगा झाला तिला मुलं झाले मालक तिच्या ऋणातून मुक्त होतो मग लेकराच्या ऋणामध्ये गुंतलेला असतो त्यांचे लग्न केल्याशिवाय महाराज त्याच्या बापाला ऋणातून मुक्त होता येत नाही असे ऋण मोकळं करत येणं पडतं आणि सगळ्यांचे लग्न झाले सगळ्या लेकरं बाळ झाले मग शेवटचं ऋण राहतं देवाचं मग तू माझा आणि मी तुझा तो हा विठ्ठल हे 3 ऋण आपल्यावरती आहे मग बाईनं सांगितलं नका जाऊ नका विठ्ठल बंधन नाही ऐकलं सकाळी 4 वाजता उठले काशीला गेले नामानंद स्वामीच्या मठात गेले माऊली मला दीक्षा घ्यायची आहे महाराजांनी विचारलं तुमचं लग्न झालं का म्हणजे नाही मग तुम्ही कोण सोबती म्हणजे मी एकटाच आहे खोटे बोलले महाराज आणि त्यांना दीक्षा देऊन टाकले आणि त्या काशीचे नाम स्वामी आणि आळंदीला आले तीर्थयात्रा करीत बाईने उठून पाहिलं माय बिनो मालकाचा पत्ता नाही आणि तुम्हाला एक सांगतो हे कुंकू तुमच्या कपाळावर आहे तोपर्यंत तुमच्याकडे कोणाची तिरप्या नजरेनं पाहायची मला ताकद नाही ध्यानात ठेवा अरे तुमचा बेवडा कधी नवरा असेल ध्यानात ठेवा जे लोक बेवडे आहे ना इकडे बा यायच्या बायका खानदानीच्या राहत्या बेवडे यायच्या त्याला खाऊ घातल्याशिवाय जेवत नाही 10 कधी वाजले बंद गाव फिरून ते पडलेला एका कोपऱ्यावर बाई पाहिजे आता इथं कोण नाही कधी कधी यायला झाशीचं रूप धारण करणं पडतं कधी कधी रेणुका कधी कधी जगदंबा कधी कधी अंबा भावानी कधी कधी मर्याई महिषासूर मर्दनी इतकं रूप त्याला धारण करते आता हे पडेल होतं बाई गेली तिने पाहिलं हे भूत आपलं तिने उठून बसवलं ते पडत आहे तिने उठून बसवलं ते पडत आहे आणि त्यावेळेस मग बाईने काय केलं महिषासूर मर्दनीचं रूप धारण केलं तिथं कोणीच नव्हतं बाई कडक होती हा बाईने खानदानीची बाई होती त्यानं काय केलं पदर खोसला आणि त्याला उठून बसवलं असा ढोर खोंबर हाता त्याला एका खोंब्यात अरे बापरे घराचा रस्ता धरला हा घरी आला बाईनं धुवून काढलं त्याला जेवू घातलं त्याला पलंगावर टाकून दिलं त्याच्या अंगात टाकून दिलं आणि तेव्हा बाईनं निस्ताईनं जेवण केलं याला म्हणतात सतीपतीवर वाजवण काय म्हणून तुम्हाला सांगतो मंडळी याला जीव लावायचा महिला मंडळ आणि पुरुष मंडळ एक सांगतो घरामध्ये काय असो बायको हुशार पाहिजे ज्याची बायको हुशार तिचा नवरा बेनफिकर लय बी हुशार नको असे आहे ना धाकी पाळले नवरे आहे ना काही धाकी 4 चौघात कधी नवरा बसेल असत बाई येते असे दर्जे ठेवून त्याच्याकडे पाहते त्याची याची एक नजर झाली हे मात्र म्हणतो मी जाऊन घरून वगैरे सगळं आपल्या बापाचा धाकट्या आईचा झाला आहे रुक्मिणी मातेने सांगितलं दारी काय केलं तिने माय विनव जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ त्यांचा दारी होता आणि तिने त्याला प्रदक्षिणा मारल्या आणि नामानंद स्वामी आले बाई दर्शन घेतलं बाई सांगू लागल्या आणि महाराजांना आशीर्वाद दिला अष्टपुत्र सौभाग्यवती बरोबर म्हणजे बाबा आशीर्वाद दिला खरं झालं पण मालकच घरी नाही तर मुलं कशी होतील आला लक्षात तुमच्या मग हे तुमचे देव आहे कोण्या देवाला अगरबत्ती लावू नका पण याचे पाया बघा बाईने सांगितलं मला घरी नाही मुलं कसे होतील म्हणे बाई मी भगवत चिंतनामध्ये असताना तुला आशीर्वाद दिला हा खोटाच होणार नाही जे जे संतांनी बोलावे आणि ते देवाने ऐकावे तुझे मला कुठे गेले काशीला गेले संन्यास घेण्याकरता गेले स्वामीच्या लक्षात आलं आपल्या संस्थेमध्ये एक नवीन मुलगा भरती झाला आणि तोच असायला पाहिजे
दोन्ही बापलेकाला सोबत नेलं आणि विचारलं का हो चैतन्य महाराज तुम्ही म्हणून माझं लग्न झालं नाही, हे कोण आहे? दूर समोर खरं बोलू लागलं, ही माझी पत्नी आहे, हे माझे सासरेबा, आणि जा घरी आनंदाने घरी जा, गुरुनं आज्ञा दिली आणि आनंदाने प्रपंच करा. मग घरी आल्याच्या नंतर मग महादेवाने विचार केला चला आपल्याला अवतार घेण्याची वेळ आली. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महादेवाने अवतार घेतला, ते निवृत्तीनाथ होऊन जन्माला आले. टप्प्याटप्प्याने विष्णू परमात्माने अवतार घेतला, ते ज्ञानेश्वर महाराज होऊन जन्माला आले. ब्रह्मदेवाने अवतार घेतला, ते सोपानदेव होऊन जन्माला आले. आणि आदिमाया शक्तीने अवतार घेतला, ते आदिशक्ती मुक्ताबाई दाशी जनी लागे पायी, असा 14 वेळ जन्म